गाडीची डिक्की उचकटून त्यामधून रोख रक्कम चोरणारे 2 आरोपी अवघ्या 24 तासाच्या आत जेरबंद करून चोरीचा व मोटारसायकल गुन्हा उघड करून 1,42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:10 सुमारास फिर्यादी यांनी मोपेड मोटारसायकल पार्क केली असता मोपेड मोटारसायकलची डिक्की उचकटून रोख रक्कम 1,00,000 रुपये चोरी करून पळून गेल्यावर इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट दिली, परंतु घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज मिळून आले नाही। त्यामुळे फिर्यादी यांच्याकडे चौकशी करून फिर्यादी कुठून आले याबाबत माहिती घेऊन त्या ठिकाणावरील सीसीटीव्ही चेक केले असता 2 इसम त्यांचा पाठलाग करताना दिसून आले। त्यामुळे त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपी यांचे नाव निष्पन्न केले। सदर आरोपी चेक करीत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार अशांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काल रोजी सायंकाळच्या सुमारास वडाळा गावातील दुर्गादेवी मंदिराजवळ मोपेडच्या डिक्कीतून रक्कम चोरी केलेले 2 इसम हे मोटारसायकलने म्हाडा वसाहतजवळ वडाळा रोड येथे येणार आहेत, अशी बातमी मिळाल्याने सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी यांना दिली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून आरोपी नामे गुफरान मतीन सय्यद वय 25 वर्ष राहणार खडकाली भद्रकाली नाशिक, सरवर तौफिक शेख वय 25 वर्ष राहणार अलिशान अपार्टमेंट 4था मजला वडाळा गाव नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 447/25 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून गुन्ह्यातील गेलेल्या मालातील 92,000 रुपये रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेली 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। सदर मोटारसायकलबाबत खात्री करता सदरची मोटारसायकल चोरीबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 724/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे। तरी सदर दोन्ही आरोपी यांना पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे अशांनी केलेली आहे।